सरत्या वर्षाला म्हणजे 2024ला निरोप देता देता भारताने नवा इतिहास रचला आहे। भारताने पुन्हा एकदा अंतराळ भरारी घेतली आहे। ही भरारी घेतानाच भारताने अमेरिकेच्या नासा सारख्या स्पेस एजन्सीला टक्कर देण्याचं काम केलं आहे। भारताच्या इस्रोने एक मोठा इतिहास रचला आहे। भारताने श्रीहरिकोटा येथून PSLV C60 रॉकेट मधून 2 छोटे स्पेसक्राफ्ट लॉन्च केले आहेत। जेव्हा इस्रो पृथ्वीपासून 470 किलोमीटरवर 2 रॉकेटची डॉकिंग आणि अनडॉकिंग करणार हे पहिल्यांदाच घडणार आहे। म्हणजे हजारो किलोमीटरच्या वेगाने जाताना 2 स्पेसक्राफ्टला आधी जोडलं गेलं, त्यानंतर त्यांना पुन्हा वेगळं केलं जाणार आहे। स्पार्डेक्स लॉन्च करणारा भारत हा जगातील 4था देश बनला आहे। भारताने हे मिशन यशस्वी केल्यानंतर अमेरिका, रशिया आणि चीनच्या एलिट क्लब मध्ये सामील झाला आहे। भारताने या मिशनला स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट म्हणजे स्पार्डेक्स हे नाव दिलं आहे। विशेष म्हणजे भारताने या डॉकिंग सिस्टीमवर पेटंट घेतलं आहे। ही गौरवाची बाब आहे। साधारणपणे कोणताही देश डॉकिंग आणि अनडॉकिंग मधील बारीक सारीक गोष्टी शेअर करत नाही, त्यामुळेच भारताला स्वतःचं डॉकिंग मेकॅनिझम बनवावं लागलं आहे।